हाँ डॉक्टर. अच्छा बर बर. नाही नाही सुरुवातीला मला कळलं नाही ना म्हणून मी तुम्हाला विचारलं. कुठे? हो हो चालेल. ओके या. काय झालं? अरे तू सांग काय झालं ते. तुम्ही सगळेजण अशा सिरियस का झालं? श्री डॉक्टर काय म्हणाले? सांगतो. लवकर सांग, जीव टांगणीला लागले. हो अत्यानंद महाराज प्लीज. सगळं नॉर्मल आहे. सगळं नॉर्मल आहे. बाळाची वाढ एकदम नॉर्मल आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. पण मग तू इतकं सिरियसली का बोलत होतास डॉक्टरांची? अगं ते सुरुवातीला मला सगळं मेडिकल टर्म्स मध्ये समजावत होते जे मला काहीच कळत नव्हतं. त्यांच्या सांगण्याचं तात्पर्य हे की बाळामध्ये कुठल्याही ॲबनॉर्मॅलिटीज नाहीयेत. आपलं बाळ अगदी हेल्दी, गुटगुटीत आणि नॉर्मल आहे. आता रडताय कशाला? आनंद झाला पाहिजे की नाही आपल्याला? सगळं चांगलं आहे. रडतेस कशाला? आनंदाश्रूच आहेत रे. तुमचे पण का? हो म्हणजे कमाल आहे. म्हणजे तुम्हाला दुःख झालं तरी रडता, आनंद झालं तरी रडता. आम्ही करायचं काय? पुरे करा ग आता. चला देवा पुढे साखर ठेवली. हो मी पण आईंना सांगून आले. हा उचलत का नाही? कोणाशी बोलते एवढा वेळ? जाऊ दे, घरच्या नंबरवर ट्राय करते. हॅलो हॅलो, मी गीता बोलतेय, जान्हवीची मैत्रीण. हा गीता बोल, मी बेबी बोलतेय. हाय बेबी आत्या, कशा आहात तुम्ही? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण मजेत. ऍक्च्युली जान्हवीचा नंबर लागत नाहीये, मगासपासून ट्राय करतेय. नाही अगं, तिचे फोन चालूच असणार आज. मला खूप टेन्शन आलंय. हो कशाचं? तिचे रिपोर्ट्स येणार होते ना आज, म्हणून म्हटलं घरच्या नंबरवर फोन करून विचारावं. मला कळल्याशिवाय झोप लागायची नाही. सो स्वीट ऑफ यू. अशी मैत्रीण हवी. पण तू नको काळजी करूस, तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. थँक गॉड. हो ना ग, आम्हालाही टेन्शन आलं होतं. खरं तर टेन्शन घेण्यासारखं काही नव्हतं, पण येतच ना ग टेन्शन. हो, जान्हवी पण दिवसभर टेन्शन मध्ये होती बिचारी. ए गीता, ऐक ना, मी काय म्हणतेय, आम्ही ना जान्हवीचं तांदळातलं ढोळा जेवण करायचं ठरवलंय उद्या. म्हणजे तसा घरगुती कार्यक्रमच आहे, पण तू इतकी छान तिची मैत्रीण आहेस ना आता, मग तू ये ना. जान्हवीला खूप आवडेल, खूप आनंद होईल तिला. आम्ही टेरेसवरच करणार आहोत. पौर्णिमा पण आहे ना, खूप धमाल करू. हो बेबी आत्या. ओके बाय. ओके बाय बेबी आत्या. गुड नाईट. गुड नाईट. जान्हवीने किती माणसं जोडली तिच्या स्वभावामुळे. श्री म्हणतो ना, ते कधी कधी पटतं मला. माणसं जोडावी लागतात आणि त्यासाठी ती जपावी लागतात. श्री, आपण सुनीताला बोलवूया का रे डोळा जेवणाला? हो बोलाव की. म्हणजे मला बोलवावंसं वाटतंय. बोला. नको राहू दे. अरे बेबी आत्याने ठरवलंय ना सगळं, मग त्यांच्या पद्धतीनेच होऊ दे. माझी लुडबुड नको त्यात. आणि सुनीताला काय नंतरही बोलवता येईल. हो तुम्ही म्हणाल तसं. लग्नानंतर नवऱ्याला स्वतःच असं काही म्हणणं असतं का? असं काय रे श्री? खरंच सांगतोय. पिंट्याला माहित नाहीये त्यानं कशात उडी घेतलीये. नाही, सुरुवातीला सगळं छान अलबेल वाटतं. एकदा त्यानं त्याच्या बायकोला घरी आणलं ना की मग त्याला कळेल तुमचे कसे फणे असतात ते.
आणि जरा काही बोलायचं म्हटलं की लगेच फ्स. जरा तोंड उघडे असं म्हटलं की लगेच फ्स. पिंट्या बाबा रे, काय करून घेतोय स्वतःच्या आयुष्याचं? माझ्याकडे बघून तरी शिकायचं, पण नाही, त्याला लग्न करायचंय. मग काय, बघा आता स्वतःच्या कर्माची फळं. मी इथे काहीतरी सिरियसली बोलतोय, तू हसतेस काय? तुला जोक वाटतोय? गप्प बसा श्री. लग्न झाल्यापासून तेच करतोय. मला काही से आहे का? बायको जे म्हणेल त्याला फक्त बुगू 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 अशी मान हलवायची, एवढंच तर करतोय मी. काय झालं? नाही, आणि बाकी सगळं जाऊ दे, पण तू अशीच हसत राहा. तुझ्या बरोबर असले ना की मी फक्त हसतच असते. हो, दुपारचा फोन पुन्हा एकदा ऐकवायला पाहिजे तुला. ते काय रे श्री, पण मग तू मला समजावलंस ना, मग मला बरं वाटलं. खूप खूप छान समजावतोस तू. ए श्री, तुला पण खरंच असं वाटतं का रे? काय ग? म्हणजे मला जर आतून वाटत असेल की सगळं नॉर्मल आहे, तर खरंच सगळं नॉर्मल असेल. हे बघ, सगळं नॉर्मल असावं ही माझी इच्छा होती, आणि मला सुद्धा टेन्शन होतच की. काय सांगतोय श्री? मला वाटलं होतं तू तसा रिलॅक्स आहेस. मी रिलॅक्स? जान्हवी, अगं ते माझं सुद्धा मूल आहे, आणि खरंच काही झालं असतं ना. नको असं बोलूस काही. मला माहितीये हे प्रकरण, म्हणूनच तुला जे ऐकायचं ना तेच बोलतो मी. पण तुझ्या बोलण्याचा चांगला परिणाम झाला की नाही माझ्यावर श्री? मग मला माझी बायको पाठ झाली की नाही आता? आय लव्ह यू श्री. आय लव्ह यू बोथ. नाही, म्हणजे मला काही जाणवत नाहीये, पण पण मग तुला क्लायंट कडून परत ऑफिसला जायला लागतं की काय? हो बाबा, एएमसी असतं ना, एएमसी म्हणजे? अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. तर सही मलाच करावी लागते. या बिया बेतन कर रे, बघून कर, कुठे करशील त्या. हो बाबा. काय सांगत होते तुम्हाला? आपल्या चाळीतला तो सुनील आहे ना, तो तिसऱ्या खोलीतला, त्याचा ना काय तो डीटीपीचा काय तो व्यवसाय. सहज बोलता बोलता बोलले मी त्याला, पंतांना पण चांगलं ओळखतो तो. मला म्हणाला, तुमच्या घरातल्या लग्नाच्या पत्रिका आहेत ना, त्या मीच बनवून देईन, अगदी तुम्हाला हव्या तशा. मी म्हंटल त्याला, म्हटलं अरे एखादी बनवून तरी दाखव ना, नाहीतर कार्यक्रम अगदी लवकरात लवकरच ठरतो. त्यात साखरपुडा उरकून घ्यायचं ठरलं म्हटलं तर मग लग्नही लवकरात लवकर येईल ना, म्हणजे महिन्याभरात सगळी धावपळ होईल आपली खूप. आणि आयत्या वेळेस खूप पळापळ नको ना, म्हणून आपली तयारी असलेली बरी, नाही का? एकदा का ह्याच्या डोक्यावर अक्षता पडल्यानं की मी मोकळी. आई म्हणून माझी सगळी कर्तव्य मी पार पाडली. मला काही नीटचं आठवत नाहीये, पण असंच असतं ना हो. म्हणजे आमच्या इथे श्री कृपे करून पांडुरंग प्रसन्न. बाई बाई बाई, किती छान वाटतंय हो खरंच. ही कल्पना पण मला खूप खूप छान वाटते अगदी. आमचे चिरंजीव रोहन सदाशिव सहस्रबुद्धे यांचा शुभविवाह श्रीयुत नंदकुमार देशपांडे यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी पूजा नंदकुमार देशपांडे हिच्याशी करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी वधूवरा शुभाशीर्वाद देण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती. आणि मग खाली आपली नावं, माझं आणि तुमचं. मी ना जानूचं पण नाव घालणार आहे, आणि जावई बापूंचं. अहो शेवटी बहीण आहे त्याची, आणि तिनेही पिंट्यासाठी खूप काही केलंय. तिचं नाव असू देत, जावई बापू आणि जानू. आणि ऐकलत का,
फार पैसे घेणार नाहीये तो. मी म्हणलंच त्याला, अरे आपण एकाच चाळीत राहतो, पैसे कसले घेतोस? पिंट्या तुझ्या धाकट्या भावासारखा आहे. त्याच्या लग्नाच्या पत्रिकेचे कसले पैसे घेतोस तू माझ्याकडनं? मला सांग का ला तो मला म्हणाला, काकू तुमच्याशी बोलण्यात कोणीही तुमचा हात धरणार नाही. चांगला मुलगा आहे तो खरंच. बरं झालं आपण ह्या चाळीत राहायला आलो ते, नाही का? मी पटकन जरा जाऊन येते, ऐकलत ना? हा, कुकरचं बघ रे. घाई करायला हवी पिंट्या. जान्हवी, फुलं घे. तोडलेली नाहीयेत फुलं, फांदीवर गळून पडतात ना ती आहेत. आता काय करायचं, जमिनीवर पडलेली फुलं देवाला कशी व्हायची ग? आणि फुलं तोडलेली श्रीला आवडत नाही, मग मी हा सुवर्ण मध्य काढला, फांदीवर गळून पडलेली फुलं देवाला व्हायची. आज सगळं पांढरं आहे आपल्याकडे. देवाला सांग आपलं बाळ सुखरूप या जगात येऊ दे आणि त्याचं सगळं चांगलं होऊ दे. काय झालं असायला? नाही, हे मी सांगितलंच आहे देवाला, पण मी देवाकडे आणखी काहीतरी मागितलंय. काय? आमच्या सरू मावशींना खूप छान जोडीदार मिळू दे, त्यांचं लवकर लग्न होऊ दे. आणि तुम्हाला माहितीये का, तो ऐकतो माझं सगळं. खरंच लावा लवकर. बरं माळी काका, आपल्याला फुलं लागतील, पण झाडावरची तोडायची नाहीये. जमिनीवर पडलेली फुलं घ्या, चांगली चांगली निवडून घ्या, स्वच्छ धुवा आणि हलक्या हाताने ती सुकवा आणि त्याच्या माळा करा. आपल्याला झोपाळा सजवायचा ना, त्याच्यासाठी लागतील. वहिनी, मी बासुंदी करायला घेते आता. हा, इडलीचं पीठ झालं का ग? हो हो, हे काय बटाटे पण उकडून झाले. हा, मी आता खोबरं खवायला घेते. नको नको, ते राहू दे, तुम्ही स्वयंपाकाचं बघा, ते सरू करेल. अगं हो, म्हणजे ही भाजी चिरून झाली की लगेच फोडणीला टाकते आणि मग बघूया बाकीचं. अरे लाजायला काय झालं तुला? ते जान्हवी म्हणाली ना, माझ्या लग्नासाठी देवाकडे बोललीये म्हणून. बरं, खोबरं खवायला घे आता. अगं हो, तेच विचारणार होते मी. म्हणजे खोबऱ्याच्या वड्या आणि चटणी दोन्हीसाठी लागतील ना? हो, भरपूर लागणार आहे. मी आता 2 नारळ फोडून ठेवले, तेवढे आता खाऊन घे, बाकीचं मी बघते. बर बर. श्री, नाश्ता देऊ का रे तुला? नाही नको, हे मला चहा दे ना एक कप. श्री, आत्ताच झाला ना रे तुझा? अगं 2 मिनिटं झाली घेऊन. श्री, कोथिंबीर बरीचशी निवडून झालीये का? मी येऊ का तिकडे मदतीला? नको आई, तुम्ही फक्त रसमलाई करायच्या वेळेला या. आणि रसगुल्ले सुद्धा. हा, तुमच्यासारखे जमत नाही बाई आम्हाला. बर बर, सांगा मला. आणखीन काही चिरणं बिरणं असेल तर द्या. हा, अहो तुम्ही कोथिंबीर निवडून दिलीत ना, ती पुष्कळ झाली. बाकीचं करतो आम्ही. हो हो चालेल. हा. बेबी, झोपाळ्याचं झालं? हो झालं. बुफेचं मी केलंय, म्युझिकचं मी बघतो. आता काय राहिलं? बायको तुझी. ते बरं आहे. काय? नाही नाही, तिला नाही जमणार आहे. हे नेहमीच झालंय आता. असू दे ग बेबी. बघ ना, तुला खरंच वाटतं का तिने यावं मुंबईला? हो. खरंच? अरे हो,
मनापासून? हो म्हटलं ना. मग तू जा ना बेंगलोरला, म्हणजे तिला येता येईल इकडे. आई सांग आई याला. बास रे, आज तुम्ही तुमचे वाद आवरा बरं का. हा बघा ह्याला सांग. मी काय केलंय? तू उगाच आरडाओरडा करतेस. गप्पा बस. पुरे रे. ए आई, आई आणि मला दोघांनाही दे ग चहा. मला नको ग. बरं मग तिचाही मलाच दे. बहिणी मलाही चालेल हं चहा. बरं ओके मग काका आणि मला दे. तुझ्या बायकोलाच सांगते थांब. नको, ती ग्रीन टी देईल. बरोबर आहे. अरे आज सगळं पांढरं आहे, ग्रीन टी कसं देईल? मग साधा चहा तरी कसा चालेल? अरे जास्त दूध घातलेला असा पांढरट. काही आहे श्री. भाऊजी. आणि आता जान्हवीला काही काम सांगायचं नाही आज. ती उत्सव मूर्ती आहे. बघा आल्या उत्सव मूर्ती. या किती गोड दिसतेस. बाबा घ्या ना तुम्ही, करा ना सुरू. अरे तू पण ये ना, एकदमच बसूया आपण. ती येईल तेव्हा येईल. चल. हाय ग. काय मेलं ऊन तरी बाहेर बघवत नाही अगदी डोळ्यांनी. मे महिना तरी परवडला. आई ग. हे पिंट्या, मला पाणी देणार रे जरा. हो. फ्रीज मधलं दे रे, थंड हवंय मला जरासं. हो आणतो. काय पंख्याचा वारा पण लागत नाहीये. गारे म्हणजे अरे हे काही थंड पाणी आहे का? तुला तरी काय बोलते मी. तो फ्रीज कसला कपाट झालेला आहे त्याचं. खरंच टाकून द्यायला हवा. या लग्नात ना आपण नवीन फ्रीज पण मागून त्यांच्याकडून. घे घे. आहो पत्रिका बघा ना, छान आहे ना. अहो म्हणजे फक्त नमुन्यासाठी म्हणून दाखवली आहे त्याने. हा नाही, बाकी आपल्याला आतमध्ये जे काय भरायचं असेल ना ते नंतर. आता तारीख आणि मुहूर्त ठरला ना की तेवढं फक्त टाकायचंय. आणि तो म्हणाला आता काय, आता नमुना तर तयार आहे. त्याच्यात आपण मथळा टाकला की मग त्याच्या फक्त प्रती काढायच्या, त्याच्यात छापखान्यात काढून देणार आहे तो. त्यातही सवलत देणार आहे तो, मला म्हणाला तसं. बरं झालं बाई, गोष्टी जुळायला लागल्या ना की सगळ्याच कशा अगदी जुळूनच येतात. पंतांचाही फोन आला होता. मला म्हणाले लवकरच कार्यक्रम उरकून टाकू. असे टोमणे मारत होते मला. मला म्हणाले मागच्या वेळेस सारखं करू नका, नाही तर तुमच्या मुलासाठी मी पुन्हा काही स्थळ बघणार नाही. काय करणार? नाही, निमूटपणे सगळं ऐकून घ्यावं लागलं. मी म्हणलं त्यांना, हो आता असं काही होणार नाही, सगळं नीट होईल. त्यांचा विश्वास बसत नव्हता. आता प्रत्यक्षात जेव्हा कार्यक्रम होईल ना तेव्हाच विश्वास बसेल त्यांचा. अहो बोलत काय बसले मी, देवासमोर पत्रिका ठेवते. देवा पांडुरंगा, इथपर्यंत तूच आणलेस. आता शेवटापर्यंत ने म्हणजे झालं. माझ्या पिंट्याचं त्या पूजाशी लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत, एवढीच कृपा कर. चांगलं डोक्याला मॉलिश करा. हो, कारण खूप काम करायचं आता त्याला. हे घ्या बडीशेप. हा, आज चांदण्यातलं डोहाळे जेवण आहे ना, म्हणून बडीशेप सुद्धा पांढरीच आणलेली आहे. घ्या भाऊजी. बरं आता जान्हवीची फळांनी आणि ड्रायफ्रुट्सनी ओटी भरायची आणि तिला ओवाळायचंय.
बरं जान्हवी, तुला सांगायचंच राहिलं. अगं आपली गीता आहे ना तुझी मैत्रीण, तिला सुद्धा मी इन्व्हाइट केलंय. तिचा फोन आला होता तुझ्या रिपोर्ट बद्दल विचारायला. खूप गोड मुलगी आहे ग, जाम जीव आहे तिचा तुझ्यावर. आणि मनीषचा सुद्धा. श्री, पटतं मला तुझं कधी कधी. माणसं जोडावी लागतात आणि त्याच्यासाठी ती जपावी लागतात. पटून काही उपयोग नाही. तुला मध्ये बोलायलाच हवं का? मध्ये कुठे बोललोय मी? तुझं सगळं झाल्यावर बोललोय. नाही बोललास ना तर बरं होईल. असं कसं? मग तुझा भाऊ कसं म्हणतील मला लोक? कांता, बेबी. पुरे करा रे. बेबी आत्या, मी एक विचारू का? म्हणजे रागवणार नसाल तर. विचार ना, मी कशाला रागवीन. म्हणजे तुम्ही म्हणालात ना गीताला बोलवलंय तसं. ऍक्च्युली ना मला सुद्धा कुणाला तरी बोलवायचं होतं. म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. नको. दिव्यत्या ग, ऐक तरी तिला कुणाला बोलवायचं हे. नाही, मला कुणाचंही ऐकून घ्यायचं नाही. माझं सगळं ठरलेलं आहे. प्लीज जान्हवी, म्हणजे तू रागवू नकोस. पण आपण जेव्हा तुझं मोठं डोळा जेवण करू ना, तेव्हा तू सगळ्यांना बोलव ना. माझं काहीच म्हणणं नाही, पण आत्ता नको. पण यात फक्त तुझं भलं चिंतणाऱ्या, तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांनाच सहभागी करून घ्यायचं ठरवलंय मी. सॉरी, मी खूपच स्पष्टपणे बोलतेय. पण आता जर तू कुणाला बोलवलंस ना तर सगळं डिस्टर्ब होईल आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा अनकम्फर्टेबल होईल हे सगळं. असं काही होणार नाही बेबीत्या. तिला ज्यांना बोलवायचं ना त्यांचाही हिच्यावर खूप जीव आहे. श्री, बेबी आत्या म्हणतात ते बरोबर आहे. काहीच प्रॉब्लेम नाही बेबी आत्या. तुम्ही म्हणाल तसंच होऊ दे सगळं. रागावलीस का तू? खरंच नाही. नाराज पण झाली नाहीस ना? श्रीची शपथ नाही. अगं लगेच एवढी शपथ वगैरे नकोय घ्यायला. नाही, पण जान्हवीने श्रीची शपथ घेतलीये म्हणजे नक्की ती खोटं नाही बोलणार. आज आत्ता काही वेळापूर्वी कोणीतरी एक माणूस माणसं जपण्याविषयी काही तात्विक गोष्टी वगैरे बोलल्याचं मला आठवत आहे. तुला आठवत आहे श्री? कांता, तू परत सुरू झालास? आई, याला जायला सांग बरं इथून. मैं कहाँ जाऊंगा बेबी? मेरी प्यारी बहना को छोड़ के मैं कहाँ जा सकता हूँ? पूरी दुनिया को तुमसे बचाना है बेबी. कांता, तर मारी ना मी तुला. आई, याला सांग. दरवेळेस हा बोलतो मला असं. यांचं हे असं चालू राहणार आहे. बरं, आता असं ठरलंय की प्रत्येकाने बाळाविषयी काहीतरी बोलायचंय. म्हणजे काही चालेल, कविता चालतील, गाणी चालतील, नाच चालेल, विनोद सुद्धा चालतील. पण बाळाविषयी प्रत्येकाचं मनोगत व्यक्त करायचंय प्रत्येकाने. गीता, चल लवकर, गिफ्ट घ्यायचंय ना अजून. काय रे? झाला का तुमचा कॅरम वगैरे सुरू? अगं बाई, काय ग? नाही एवढा नट्टा पट्टा करून अगदी कुठे चाललीस? जान्हवीकडे. जानूकडे? हो, आज चांदण्यातलं डोळा जेवण आहे ना तिचं. तुला कोणी बोलावलंय का आपली अशीच चाललीयस? अशी कशी जाईन? आमंत्रण दिलंय बेबी आत्यानी. मी पण फोन केला होता जान्हवीला. तुम्ही येणार आहात ना? आम्हाला नाही बाई काही बोलावणं वगैरे. काय? तू काय जीवाभावाची मैत्रीण आहेस ना? आम्ही कोण? आमचा काही संबंध आहे का? काकू, मे बी असं असेल की आमच्याच वयाच्या लोकांना त्यांनी. अगं तुमच्या वयाच्या म्हणजे ती काय बेबी तुमच्या वयाची आहे? अगं ती आमच्या वयाची आहे. हा म्हणजे
थोडी मागे पुढे असेल. जा तुम्ही. आम्ही आपलं मुलगी मुलगी म्हणून जीव काढून ठेवायचा. तुला सांगते, पत्रिकेमध्ये तिचं आणि जावई बापूंचं दोघांचंही नाव घातलंय मी. पण तिला काही आहे का? पत्रिका कसली काकू? अरे पिंट्याच्या लग्नाची. कुणाशी? कुणाशी काय? अरे पूजा देशपांडे, त्या मुलीशी. फार चांगली मुलगी आहे रे, खरंच. आणि तुला सांगते, बापाकडे ना अगदी गडगंज पैसा आहे. मी फ्रीज पण मागून घेणार आहे त्यांच्याकडनं. काकू पण नक्की ठरलंय का? गीता, चला आपल्याला जायचंय ना. काकू येतो आम्ही. हो हो, तुम्हाला बोलावलंय तर जायलाच हवं. हो, या या. बाय काकू. या या हा तुम्ही. हो चला. हो. झालं? हा, हे घ्या. किती छान दिसतोय. आवडलं ना? खूप. सगळंच खूप गोड वाटतंय. मोठी आई किती छान शिवलाय. थँक्यू मोठी आई. किती करताय तुम्ही माझ्यासाठी. अगं मला टेन्शनच आलं होतं. तुला सरप्राईज द्यायचं म्हणून आधी घालायला दिला नव्हता ना. मला वाटलं होतोय की नाही, मापाला आला नाही तर. आणि तेही अशा अवस्थेत. पण झाला बाई. छान झालाय. परदेशी मुली लग्नात जसं गाऊन घालतात ना तसं वाटतंय. वंच, मला तर ना जान्हवी अगदी परीराणीच वाटते. किती छान दिसते ना. आपलीच नजर नको लागायला. हो. आपल्या प्रेमाच्या माणसांची दृष्ट लागत नाही असं म्हणतात ना. हो, पण तरी असू दे. चला, सगळं झालंय. हो. अय्या, काय गोड दिसतेस बाळा तू. परीच जणू. मी तेच म्हंटल. हो खरंच. दृष्ट काढायला हवी हिची. हो हो, खरंच. बरं सगळं तयार झालंय ना. आणि झोपाळा. हो सगळं झालंय. आता जान्हवीचीच वाट बघतायत सगळे. बरं मी होते पुढे. बर तुम्ही या घेऊन तिला. हा. हे बघू बघू. चला आता उभी राहा, जरा बघूया. किती गोड दिसतेस तू. छान झालं. मस्त दिसते. झालं ना सगळ्यांनी. पिंट्या, आता मात्र घाई करायलाच हवी आपल्याला. पण बाबा आज ताईकडे फंक्शन आहे, आज नको बोलायला. पण उद्या सकाळी तरी बोलच बाबा. काय अर्थ आहे का या वागण्याला? हा, आम्हाला अगदी काही कचऱ्यासारखंच वागवलं गेलं पाहिजे का? अरे जन्म दिला नसला म्हणून काय झालं? आई आहे ना मी. वाढवलंय तिला मी, मोठं केलेलं आहे, संस्कार दिलेत मी. श्रीमंत सासर मिळालं त्यामुळे आता आईची लाज वाटते. आता काय केलं जानूने? काय करायचं बाकी ठेवलंय तिने सांगा ना मला. हाताला धरून घराबाहेर पण काढलं होतं मला. मी आपलं जाऊ दे म्हणते, जाऊ दे जाऊ दे, पोरगी आहे. आता ती काही मला आई मानत नाही, पण तरी देखील मी मानते ना तिला माझ्या मुलीसारखी. अगं हो, पण ताईनं केलंय काय आता? अरे कोण कुठली ती गीता? नात्यातली ना गोत्यातली. तिला मात्र बोलावं लागली डोहाळ जेवणासाठी. मला सांगितलं सुद्धा नाही. मी गेले नसते का हो? हा, केले नसते का माझ्या मुलीच्या डोहाळ जेवणाला? ते मला काही कौतुक नाहीये का माझ्या मुलीचं? तू कशाला रडतेस कला? डोळ्यामधून टिपूस येत नाहीये तुझ्या. अहो हो, पण मनाला तर लागतच ना माझ्या. माणूसच आहे ना मी. पण तुम्हाला तरी माहिती होतं का? हो ते खरंच आहे. हो, पुरुषांचं काय काम असतं तिकडे. पण मी गेले असते ना. बापाचा आणि भावाचा पुळकाच आहे नाहीतरी तिला. वैर फक्त आईशी. तिलाच नाही, ह्याला पण. हो दाखवते ना मी तिला. चांगला माझा हिसकाच दाखवते जानूला. कांता झालं का सगळं? अरे आई सगळं डन आहे ना. व्हेरी गुड. वहिनी तू तिकडे काय करतेस?
टीचर्स वगैरे कशाला बोलवले? आपण काय सगळं काम आपण करणार? ही सगळी आयडिया कांताची आहे. भाऊजी पण ना. श्री, झालं ना? काय करतोय? जरा सेटिंग. बरं जान्हवीचं काय आहे? येते सरू घेऊन येते. नीट काढा फोटो. अरे या ना. या. अरे वेलकम. हॅलो. हाय जिजू. कमिंग. बरं श्री, हा. मी निघतो. काय निघतोस? अरे मला एक काम आहे म्हणून. एवढ्या रात्री कसलं काम? मी जरा घरी एक अर्धवट काम सोडून आलोय ते. घरचं काम ना. हो. ते होतं. थांब तू. नाही. अरे म्हणजे तसं नाही, तूच म्हणालास ना की याचाही जीव आहे जान्हवीवर, म्हणून म्हणतं थांब. माझ्यापेक्षा जास्त सकाळपासून माझ्या मागे लागलाय कॉल कर म्हणून. मग तर तू थांबच. नाही बेबी आत्या, अहो हा बायकांचा कार्यक्रम आहे, मी थांबून काय करू? अरे नाही रे, घरगुती कार्यक्रम आहे. तू थांबलास तरी चालेल. सांग रे श्री. हो तू थांब, मला ही कंपनी होईल जरा. हा? आणि हा उत्तम फोटो काढतो. हो का? मग तर थांबच. दे त्याला काम मग. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी. गुंड हुर हुरही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी. तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. मी निघते जरा कुठे? पंतांकडे. आत्ता कशाला? सगळं जरा फायनलच करून येते आणि जानूचं नाव पण काढून टाकते पत्रिकेतून. मला बोलावलं नाही तिने डोहाळ जेवणाला. मी कशाला बोलवू तिला माझ्या मुलाच्या लग्नाला? बघूया ना, बघूया काय करते तिथे. कला, हे तुझं अति होतंय. असू देत, मला जे योग्य वाटतं ना ते मी कळणारच. ओटी भरून घेऊ. चला. वहिनी, हळद कुंकू आता नको लावूस. गाऊन वर छान नाही दिसणार. ओटी भरू. पाच नारळांची ओटी झाली, आता 5 फळांची.
रिक्शा 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 रुको रुको चलो। किधर जाने का है? मेरे मुर्गी के घर पे जाने का है। किधर? रास्ता मालूम है क्या? मैं बताती हूँ ना आपको, मैं बताती हूँ, चलो आप। मोठा मोठा चला चला आता बाळाबद्दल प्रत्येकाने बोलायचंय. जान्हवी पासून सुरुवात करूया. नाही नाही मी नाही, म्हणजे मी सगळ्यात शेवटी बोलू. बरं बाबा, तुला जसं हवं तसं कर. तुला हवं तसं कर. आई तू पहिली. अगं पण काय बोलायचं? अगं जान्हवी बद्दल, बाळाबद्दल तुला काय वाटतं ते बोल ना. बरं बरं ठीक आहे. मी ठेवून आले. ये बस. आपल्यात एक म्हण आहे, आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. पण आपण ही म्हण पॉझिटिव्हली घेऊया. आडात असेल तर पोहऱ्यात येणारच. जान्हवी, तुझ्यात चांगुलपणा आहे, समंजसपणा आहे. लोकांना जोडतेस तू, जपतेस, म्हणूनच आम्हा सगळ्यांची लाडकी आहेस तू. फक्त माहेरालाच नाही पण सासरच्या कुटुंबालाही एकत्र नव्यानं बांधलंयस तू. जे मी करू शकले नाही ते हिकमतीनं तू करून दाखवलंयस. मला तुझं कौतुक आहे, तेवढाच अभिमानही आहे. खरं सांगू का, तू आल्यापासून ना मी जरा निश्चिंतच झालीये. वाटतं तू सगळं हँडल करशील. रिटायरमेंटच घेतलीये मी घरगुती गोष्टींपासून. पण निश्चिंत वाटतंय. आता तुझे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. बाळ तुझ्यासारखं होणार याची खात्री आहे मला. किंबहुना तुमच्या कुणासारखंही असेल तरी सुद्धा माणूस म्हणून ते चांगलंच असेल याची खात्री आहे मला. मुलगा झाला तर मला प्रॉब्लेम नाहीये, पण मुलगीच व्हावी असं मनापासून मला नक्की वाटतंय. आपल्याकडे ना मुलींविषयी दुजाभाव केला जातो, त्यांना कमी लेखलं जातं. पण स्त्री आहे तरच मानवी वंश आहे हे विसरतात लोक. आणि आपल्याकडे तर कर्तृत्ववान महिलांची परंपराच आहे. बाळाला पाठीशी बांधून शत्रूशी लढा देणारी राणी लक्ष्मीबाई आहे, युनोची अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित आणि अंतराळात सफर करणारी कल्पना चावला आणि कितीतरी. माझी पण ती कुठल्याही क्षेत्रात गेली तरी तिच्याकडून मोठं कार्य व्हावं असं मला वाटतं. आता या सगळ्या फार लांबच्या गोष्टी आहेत, पण गरोदरबाईची ओटी भरणं, तिची संतती सुदृढ सुशील व्हावी, तिच्या गर्भावर चांगले संस्कार व्हावेत आणि पुढची पिढी उत्तम निघावी म्हणून आपण गरोदर स्त्रीच्या आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवतो, तिला आनंदी ठेवतो आणि ते केलंच पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे. आणि बेबी, त्याबद्दल मला तुझं खूप कौतुक वाटतं. किती छान समारंभ घडवून आणलास तू. आता आपल्याला वाट पाहायची फक्त बाळाची. आता कोण? आता नर्मदा वहिनी. चला. मला काही आईंच्या सारखं छान बोलता येत नाही. श्री पोटात असताना मी एक डायरी लिहित होते, ती वाचून दाखवते.
नाही भाऊजी घाबरू नका, सबंध डायरी नाही वाचणार आहे त्यातला काही भाग. प्रिय बाळा, तू कसा आहेस? तू मुलगा आहेस का मुलगी आहेस माहित नाही मला, पण तू माझ्या जवळ आहेस हे जाणवतंय मला. तुझे बाबा आपल्या जवळ नाही आहेत, दूर आहेत खूप, पण तू किती जवळ आहेस. तुझ्या हसण्याचा खूप आधार वाटतो मला. तू आहेस म्हणून मी आहे. जगण्याचं बळ मिळतं तुझ्यामुळे मला. कसं सांगू बाळा, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि तुझंही प्रेम जाणवतं मला. तुझ्या बाबांची आठवण आली आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं की लगेच मला तुझी लाज जाणवते. मला माहिती आहे माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आवडत नाही तुला, मी रडलेलंही आवडत नाही. प्रत्येक वेळेला तुझ्या बाबांची आठवण आली आणि त्रास झाला मला, डोळ्यात पाणी येतं, पण आता मी नाही रडणार. आता डोळ्यात पाणी नाही येऊ देणार मी. तू मुलगी असशील तर माझं दुःख तुला समजूच शकेल, आणि मुलगा असशील तर सांगून ठेवते तुला आत्ताच, आपल्या बायकोशी असं कधीच वागू नकोस. आणि फक्त स्वतःच्या बायकोचं नाही, सगळ्याच बायकांच्या मनाचा विचार कर नेहमी. कळलं ना बाळा? मला माफ कर. तू येशील तेव्हा तुझे बाबा आपल्या जवळ नसतील, पण ते परत येतील अशी आशा तर करूच शकतो ना आपण. माझ्यासाठी नाही पण तुझ्यासाठी तरी ते येतीलच, यायलाच हवं. तुझी आई